Hello everyone. Welcome to our class of Inorganic Chemistry course CH502 GYBSc. We will continue with the unit we had started, that is unit 4. So we had started square planar, no actually tetrahedral complexes and its CFSE in our previous video. So we will continue with the same. Favorable conditions for the formation of tetrahedral complexes. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स फॉर्मेशन कधी प्रेफर केलं जातं आपण ते बघणार आहोत आता. द व्हॅल्यू ऑफ डेल्टा टी इज स्मॉल इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस, हेन्स दे आर लेस कॉमन. जी डेल्टा टीची व्हॅल्यू असते ती कमी असते टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये, त्यामुळे काय असतात हे लेस कॉमन आहे. ठीक आहे, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. द लिगॅंड्स आर बल्की अँड कुड कॉज क्राउडिंग इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. जेव्हा लिगॅंड्स खूप बल्की असते आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये जेव्हा जास्त क्राउडिंग होईल, बरोबर, त्या क्राउडिंगमुळे ते क्राउडिंग अवॉइड करण्यासाठी टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स फॉर्म होतात. द लिगॅंड्स आर वीक अँड द लॉस इन CFSE इज लेस. जेव्हा लिगॅंड्स काय असतील, वीक असेल, ठीक आहे, जेव्हा लिगॅंड्स हे वीक असतात, वीकफिल्ड लिगॅंड्स असतील आणि CFSE मध्ये जो लॉस असेल ते कमी असेल, त्यावेळी काय म्हणजे सपोज ClBrI असे वीकफिल्ड लिगॅंड्स ज्यावेळी असतील त्यावेळी टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स फेवर केले जातात. द सेंट्रल मेटल हॅज D0, D5 or D10 configuration and there is no CFSE. The tetrahedral complex is favored for the D0, D5 and D10 complex metal ions because त्यावेळी काय असतं ना, जे CFSE काय असतं, 0 असतं. That's why tetrahedral complex is favored. The central metal has low oxidation state. सेंट्रल मेटलचं जर ऑक्सिडेशन स्टेट हा कमी असेल, लोअर असेल, त्यावेळी पण टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स हे फेवर केले जातात. ड्यू टू अबव 4 reasons, magnitude of delta T decreases and as a result of this complex favors formation of tetrahedral structure. या चारही कारणांमुळे काय होतं ना, डेल्टा टी काय होतो, कमी होतो, डेल्टा टी डिक्रीज होतो आणि त्यामुळे कॉम्प्लेक्स काय फेवर करतो, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर फॉर्म करायचं फेवर करत असतो. आता आपण बघू टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सच्या CFSE मध्ये कंपॅरिझन. CFSE in octahedral complex and CFSE in tetrahedral complexes. आता फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट CFSE इज, इथे आपण काय फॉर्म्युला यूज करतो ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्ससाठी, CFSE फॉर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स इथे मिसिंग आहे, त्यांनी फॉर्म्युलाच दिला नाही. CFSE फॉर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स इज इक्वल टू -0.6 NT2G डेल्टा O प्लस 0.4 NEG डेल्टा O प्लस XP. ठीक आहे, हा कसला फॉर्म्युला आहे, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्ससाठी. आणि टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्ससाठी फॉर्म्युला काय आहे, -0.6 NE डेल्टा T प्लस 0.4 NT2 डेल्टा T प्लस XP. दोघं फॉर्म्युलाजमध्ये डिफरन्स काय आहे लक्षात येतं असेल तुमच्या. ऑक्टाहेड्रलच्या फॉर्म्युलामध्ये ह्या ईच्या जागी काय आहे, T2G आहे आणि इथे T2च्या जागी काय आहे, E आहे. बस हाच फरक आहे, बाकी सगळं सेम आहे. आणि इथे डेल्टा टीच्या जागी डेल्टा O. ठीक आहे. CFSE इज लार्ज. दोघांचं जर आपण कंपॅरिझन केलं ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सच्या CFSEचं आणि टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सच्या CFSEचं, तर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सची जी CFSE असेल ती कशी असेल, जास्त असेल. डेल्टा O इज इक्वल टू 9/4 डेल्टा T. डेल्टा O इज इक्वल टू 9/4 डेल्टा T आणि डेल्टा T इज इक्वल टू 4/9 डेल्टा O. The pairing energy in octahedral complexes is less than delta O, that is T is less than delta O. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये जी पेअरिंग एनर्जी असते ती कमी असते डेल्टा O पेक्षा. म्हणजे क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंगपेक्षा जी पेअरिंग एनर्जी असते ती कशी असते, कमी असते. आणि त्याच्या विरुद्ध अगदी
जी पेअरिंग एनर्जी असते टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये ती कशी असते, जास्त असते डेल्टा टी पेक्षा. स्प्लिटिंग एनर्जीपेक्षा जी पेअरिंग एनर्जी असते ती जास्त असते टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये. आता आपण हे एक्झाम्पल बघणार आहोत. D4 कॉन्फिगरेशनसाठी आहे. D4 कॉन्फिगरेशन म्हणजे आपण काय कन्सिडर करतो, Cr+2 आयन. Cr+2 आयन काय दाखवतो, D4 कॉन्फिगरेशन. ठीक आहे. आता D4 मग आपण काय घेतलंय, आता इथे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड घेतला काय आणि वीक फील्ड लिगॅंड घेतला काय, इथे इलेक्ट्रॉन्सची पेअरिंग होत नाही, त्यामुळे आपण ते तसं काहीच डिफरन्स इथे येणार नाही. आता इथे काय आहे, हे 5 डी ऑर्बिटल आहे, हे काय आहे, डिजेनरेट आहे, म्हणजे 5ही काय आहे, इक्वल लेवलला आहे. जेव्हा लिगॅंड अप्रोच करतात त्यावेळी काय होतात, हे स्प्लिट होतात. 2 इलेक्ट्रॉन्स आधी ई मध्ये, त्यानंतर 2 गेले T2 मध्ये. डायरेक्ट इथे पेअरिंग झाली नाही, इथे T2 मध्ये इलेक्ट्रॉन्स जातात, कारण इथे जी पेअरिंग एनर्जी काय आहे, जास्त आहे डेल्टा टी पेक्षा. विक टेट्राहेड्रल फील्ड, टेट्राहेड्रल फील्ड काय आहे, विक आहे. विक फील्ड लिगॅंड्स फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, H2 एक्सेट्रा, जनरली हेच लिगॅंड्स टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस फॉर्म करतात. हाय स्पिन कॉम्प्लेक्स किंवा स्पिन फ्री कॉम्प्लेक्सेस आपण यांना असं म्हणतो, कारण सगळे इलेक्ट्रॉन्स ऑलमोस्ट अनपेअर्ड असतात. इथे पेअरिंग एनर्जी काय असते, जास्त असते स्प्लिटिंग एनर्जीपेक्षा. डेल्टा टी पेक्षा पेअरिंग एनर्जी काय आहे, जास्त आहे. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स n इज इक्वल टू काय आहे, 1 2 3 4. चारही इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, अनपेअर्ड आहेत, त्यामुळे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू 4. मॅग्नेटिक मोमेंट म्यू इज इक्वल टू 4.90 बोर मॅग्नेटॉन. CFSE आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत टेट्राहेड्रलसाठी. CFSE फॉर टेट्राहेड्रल इज इक्वल टू -0.6 Ne डेल्टा टी प्लस 0.4 NT2 डेल्टा टी प्लस XP. सो आता इथे बघा 0.6 स्टार Ne डेल्टा टी. इथे Ne मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 2, म्हणून -0.6ला आपण कशाने मल्टिप्लाय केलं आहे, 2 ने मल्टिप्लाय केलं आहे. डेल्टा टी प्लस 0.4 इंटू NT2. T2 मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 दिस 2, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत T2 मध्ये. आता इथे NT2च्या जागी आपण काय ठेवणार, 2. 0.4 इंटू 2 दिस डेल्टा टी प्लस XP. आता इथे पेअरिंग तर आहेच नाही, त्यामुळे इथे XP काय आहे, 0 आहे. -0.6 इंटू 2 किती झाले, -1.2 राईट, प्लस 0.4 इंटू 2 0.8, -1.2 प्लस 0.8, 1.2 मधून 0.8 गेले, किती राहिले, 0.4 आणि मायनस साइन 1.2ची. दॅट्स वाय -0.4 डेल्टा टी और -4 DQ. DQच्या टर्म्समध्ये जेव्हा लिहायचं असेल तेव्हा आपण याला काय करतो, 10 ने मल्टिप्लाय करतो. दॅट्स वाय -4 DQ. CFSE इन टर्म्स ऑफ डेल्टा ओ ॲज, डेल्टा ओच्या टर्म्समध्ये जर आपल्याला टेट्राहेड्रल मॉलिक्यूलची कॉम्प्लेक्सची CFSE लिहायची असेल तर कसं लिहू, डेल्टा टी इज इक्वल टू 4/9 डेल्टा ओ और डेल्टा टी इज इक्वल टू 0.45 डेल्टा ओ. आता ओके, 4/9 डेल्टा ओ इज इक्वल टू 4/9 डेल्टा ओचा आपण आता डेल्टा ओ माय इंटू, ओके, ॲक्च्युली आपण इथे रिव्हर्स केस करतो ना, ना ओके. हां, 4/9 डेल्टा ओ, 4/9 डेल्टा ओ. मग आपण इथे काय आलेलं आहे आपलं, -4 ना, मग इथे पुट करणार, -0.4 पुट केला आणि मग आपल्याला कॅल्क्युलेट करून काय मिळालं आहे, -0.18 डेल्टा ओ. ठीक आहे. सो ओव्हरऑल आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला, ही व्हॅल्यू मिळाली आहे. डेल्टा ओच्या टर्म्समध्ये जर आपल्याला CFSE हवी असेल टेट्राहेड्रलची, त्यावेळी आपण हा फॉर्म्युला यूज करायचा, डेल्टा टी इज इक्वल टू 4/9 डेल्टा ओ.
बऱ्याच वेळी हे विचारलं जातं इन टर्म्स ऑफ डेटा ओ. Distribution of d electrons in tetrahedral high spin complexes. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये इलेक्ट्रॉन्स कसे डिस्ट्रीब्यूट केलं जातात आपण ते बघणार आहोत. द डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन T2 and E ऑर्बिटल टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू हर्ट्झ रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी. हर्ट्झ रूलनुसार जे इलेक्ट्रॉन्स असतात ते फिल केले जातात T2 आणि E ऑर्बिटल्समध्ये. सिमिलरली CFAC and magnetic moment values of D1 to D10 configuration in tetrahedral high spin complexes can be calculated as okay. आता आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, तिथे आपण बघायचं आहे की टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये CFAC आणि मॅग्नेटिक मोमेंट कसे कॅल्क्युलेट केले गेले ते. आता इथे स्ट्रॉंग फील्ड वीक फील्डसाठी काहीच वेगळं नसेल, ठीक आहे, सगळे सेम दाखवले. स्ट्रॉंग फील्ड वीक फील्डमध्ये डिफरन्स कुठे दिसतो आपल्याला ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस जेव्हा आपण स्टडी करतो त्यावेळी दोघांचे जे मॅग्नेटिक मोमेंट असेल किंवा CFAC असेल कसे असतील ते डिफरंट असतील. सो आता इथे बघू आपण DN म्हणजे D1 मध्ये इथे काय एक इलेक्ट्रॉन, ठीक आहे. टोटल नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहे 1. सो मॅग्नेटिक मोमेंट कसा येईल 1.73. तर फॉर्म्युलामध्ये आपण जेव्हा व्हॅल्यूज पुट करतो त्यावेळी आपल्याला काय मिळते -0.6 डेल्टा T आणि डेल्टा ओच्या टर्म्समध्ये जर लिहिलं आपण तर -0.27 डेल्टा ओ. सो आता मी हे पेअरिंगचं बघू आपण एक D6 आहे, ठीक आहे. D6 आता इथे 1 2 3 4 5 असे इलेक्ट्रॉन्स भरले की मग पेअरिंग होईल. इथे 6th इलेक्ट्रॉन आला. इथे काय एक पेअर आहे आणि 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहे 4 आहे, त्यामुळे बोर मॅग्नेटिक मोमेंट किती येईल 4.90 बोर मॅग्नेट्रॉन. आणि CFAC आपण जेव्हा फॉर्म्युलाच्या यूजने कॅल्क्युलेट करू त्यावेळी काय येईल -0.6 डेल्टा T प्लस 1P. 1P इज युअर मेन्शन फॉर द पेअर, राईट. ही पेअरची एनर्जी, पेअरिंग एनर्जी 1P. Similarly for CFAC -0.27 डेल्टा O. सो D10 साठी आपण बघूया. सगळे इलेक्ट्रॉन्स काय आहेत पेअर्ड आहेत, त्यामुळे एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही आहे आणि मॅग्नेटिक मोमेंट काय येईल त्यामुळे 0. सो CFAC इज ऑल्सो 0 बट पेअर्स असल्यामुळे तिथे 5 पेअर्सची पेअरिंग एनर्जी येईल आणि डेल्टा ओच्या टर्म्समध्ये सुद्धा 0 असेल. सो ओव्हरऑल अशा प्रकारे सगळी CFAC आणि मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट केली जाते. CFAC कॅल्क्युलेट करायची तुम्ही हे प्रत्येक कॉन्फिगरेशनसाठी तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. फॉर्म्युला लिहा, व्हॅल्यूज पुट करा कोणत्या ऑर्बिटल्समध्ये म्हणजे ईमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, T2मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे ते पुट करा आणि तो कॅल्क्युलेट करा. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.